ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या आंबा महोत्सवामुळे ग्राहक आणि शेतकरी एकमेकांच्या थेट संपर्कात येत आहेत। शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्तम ग्राहक मिळत आहेत, तर ग्राहकांना उत्तम प्रतीचा आंबा अतिशय रास्त दरामध्ये मिळत असल्याकारणाने ग्राहकही खुश आहेत। आगामी 12 मेपर्यंत हा आंबा महोत्सव ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे। काही ग्राहकांच्या या प्रतिक्रिया। एवढंच आहे की खात्रीशीर आंबे मिळतात आणि माफत किमतीत मिळतात आणि मालवणचे वेगवेगळे मसाले पण मिळतात, त्याची चव टाकतायत। खूप चांगला अनुभव आला। आंबे पण छान होते, रेट वाईज पण इकॉनॉमिकल होते कम्पेअर्ड टू बाहेरचे। आणि आत्ता मी आज पहिल्यांदा आले म्हणून मी इतकं काही सांगता येणार नाही, पण आंबे छान दिसत आहेत। पायरी पण यांच्याकडून मी घेतली आहे, दिसत आहेत तरी छान। आम्ही दरवर्षी येतो, आम्हाला आवडतो आंबा आणि इकडचं गावाकडचे आंबे आहेत ना, ते चांगले वाटतात आम्हाला, स्वस्त, म्हणून आम्ही रोज येतो। रसदार असतात। माझं नाव रश्मी संजय नार्वेकर। आमचा पारिजात म्हणून स्टॉल आहे। आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत, मोठी साईज पासून ते छोट्या साईज पर्यंत। आता फक्त 4 दिवसच राहिले आहेत आमच्या इकडे आंबा महोत्सव, तर लवकर आपण भेट द्यावी आमच्या स्टॉलला। पहिला स्टॉल आहे आमचा। चिंच हे सर्व कोकणात, कोकम सरबत, कोकम आगळ, आंबा सरबत, बोंडू सरबत, त्याच्यानंतर ह्या सर्व प्रकारचे आपल्याजवळ सरबत ते सर्व कोकणातले असतात। आणि मी जवळजवळ 11 वर्ष कोकण महोत्सवने आंबा महोत्सव करतोय। ते आपले संजय केळकर आपले आमदार त्यांच्यातर्फे हा होतो आणि मला मोठं कौतुक आणि विशेष वाटतं की इथले सगळे शेतकरी जे आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा अशातले, ते सगळे इथे येतात आणि बाकीच्या गोष्टी पण जे कोकणचा मेवा म्हणतात ते इथे अगदी वाजवी भावामध्ये देतात आणि ठाणेकरांची चांगली एक सोय झाली आणि एक ठाणेकरांची सेवा करतात असं मी म्हणेन। कोकणातला अतिशय सुंदर असा हापूस आंबा आम्हाला इथे मिळतो, उत्कृष्ट चवीचा असतो आणि खूप म्हणजे आम्हाला आवडतो। म्हणजे आम्ही दुसरीकडे कुठून घेतच नाही, वर्षानुवर्ष आम्ही इथेच घेतो, कारण एकतर कार्बाइड नसतं त्याच्यामध्ये, त्यामुळे आम्हाला खात्री वाटते खाण्याची, त्यामुळे खूप छान वाटतं। आणि दरही इतर म्हणजे मार्केटपेक्षा इकडे दर चांगले असतात, त्यामुळे बरं वाटतं। आणि ऑलरेडी यावर्षी आंबा 30%च होता, म्हणजे अवकाळी पाऊस कोकणामध्ये पडत होता, त्यामुळे आंबा 30% असल्यामुळे यावेळी आंबा कमी होता आणि आता परत 3 दिवस कंटिन्युअस पाऊस पडतोय। इव्हन आपलं पूर्ण मांडव आहे, त्या मांडवावर पाणी पडून खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं। तर मी ठाणेकरांना आवाहन करेन की पुढच्या 3-4 दिवसामध्ये जास्तीत जास्त आंबा खरेदी करावी आणि आपल्या शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं, जेणेकरून त्यांचं जे नुकसान झालं ते भरून आणण्यासाठी मदत होईल। ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दर शुक्रवारी खोपट कार्यालयात येत असतात। आज देखील श्री संजय केळकर यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। यावेळेस विविध तक्रारींची 48 निवेदनं आमदार केळकर यांच्याकडे प्राप्त झाली। विकासकाने घरांबाबत केलेली फसवणूक, कंत्राटी कामगार, CCTV विषय, बाधित होणारी दुकानं, पुनर्वसन, पाणी विषय, विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विषय, अतिक्रमणं, अनधिकृत बांधकामं, बदलीचे विषय, ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांचे विषय, शालेय ॲडमिशन, सफाई कामगारांचे विषय, अशा प्रकारचे विषय यावेळेस श्री केळकर यांच्या विचारार्थ आले। दर सोमवार आणि शुक्रवार भारतीय जनता पार्टीच्या खोपट येथील कार्यालयामध्ये जनसंवादाचा आम्ही काम करतो। जनसंवाद म्हणजे जनतेचे छोटे मोठे प्रश्न असतात, समूहाचे, व्यक्तिगत, ते लोकांचे प्रश्न ऐकणं, ते सोडवणं, निरनिराळ्या समस्या असतात आणि फसवणुकीचे प्रकार असतात। आजसुद्धा आता अनेक जणं सकाळपासून 10 वाजल्यापासून या ठिकाणी त्यांनी भेटून त्यांची समस्या सांगितल्या। काही जणांच्या फसवणूक झालेल्या आहेत, विकासकाने फसवणूक केलेल्या आहेत, काही जणांच्या सामूहिक त्या भागामधल्या काही समस्या आहेत आणि पोलीस स्टेशनच्या संबंधीमध्ये आहेत।
तर या सगळ्याचं निराकरण संबंधितांना फोन करून पत्र देऊन आणि त्याच्यानंतर पाठपुरावा करण्याचं यंत्रणा आम्ही एक उभी केलेली आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे हे रेल्वे स्थानक सर्वात जास्त वर्दळीचं ठिकाण आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीमध्ये ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे रेल्वे स्थानकातील सोयीसुविधांबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. त्यावेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या अनुषंगाने आज 12 वाजता रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हे खासदार नरेश म्हस्के यांच्या समवेत ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. यावेळेस बोलताना श्री नरेश म्हस्के यांनी या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती दिली. स्टेशन किमान 7 ते 8 लाख प्रवासी दिवसाला या स्टेशन मधून प्रवास करत असतात. मागे सुद्धा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि त्यातील काही समस्या आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. DRM कडे बैठक घेतोय, DM कडे बैठक घेतोय आणि ज्या काही सुधारणा आपण या ठिकाणी करतोय, पूर्ण पत्रे आपण बदलतोय, लोकांना व्यवस्थित उभं राहता येईल त्याचं बरंचसं काम मार्गावर आहे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम आपण ते करून घेतोय. एक फुटओव्हर ब्रिजचं काम अर्धवट आहे, ते सुद्धा सुरू करतोय. 8 एक्सेलेटर लावलेले इलेक्ट्रॉनिक आणि 2 आणखी मंजूर केलेले आहेत. त्याचं सुद्धा मशीन्स जॉन्सन अँड जॉन्सन काहीतरी जॉन्सनची मशीन त्यासाठी लागते, ती अजून आलेली नाहीये. ते पण काम लवकरच पूर्ववत होईल. लोकांच्या समस्या जास्तीत जास्त समस्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आम्ही. एक सुंदर AC प्रतीक्षालय जुलैमध्ये ते सुरू होईल, त्याचं सुद्धा काम सुरू आहे. AC प्रतीक्षालय, कॅन्टीन त्या ठिकाणी आपण सुरू करतोय. अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत. त्याचबरोबर रिझर्वेशन काउंटर, ते सुद्धा 2 रिझर्वेशन काउंटर नव्याने आपण सुरू करतोय. काही दिवसात ते सुरू होतील. ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळे बंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं. काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे. गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली. यावर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला. साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय. असं एकदम विचित्र वर्ष आहे. 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे. आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत. आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे. पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात. तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही, तो पचपचीत पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो, त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे
कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत। ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शन समोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत। रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे। संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते। कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली। या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे, कोकम सरबत आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे। ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी। आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे। मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे। ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे। पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, लोणची वगैरे, पापड वगैरे। ठाणेकरांना अखंडित आणि पुरेसा वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार संजय केळकर पाठपुरावा करत असून शहरातील आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनसाठी महापालिकेकडून 2 आठवड्यात जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आमदार श्री संजय केळकर यांनी ठाणे शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महापालिका अधिकाऱ्यांच्या मुख्यालयात बैठक घेतली आणि चर्चा केली। यावेळेस अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, खाते प्रमुख आणि विभाग प्रमुख उपस्थित होते। शहरात काही ठिकाणी नागरिकांना नाहक अपुऱ्या वीज पुरवठ्याचा फटका बसतो आहे। ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशन अभावी ही समस्या भेडसावत असल्याने श्री केळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेतला आहे। सध्या ट्रान्सफॉर्मर आणि इतर यंत्रणा महावितरणला उपलब्ध झाली असली तरी जागेअभावी ती पडून असल्याची माहिती केळकर यांनी दिली। बुधवारी महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। त्यानुसार गावदेवी, हरिनिवास आणि मनोरमा नगर भागात 3 ठिकाणी येत्या 15 दिवसात महापालिका महावितरणला जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली। जर अखंडित वीज पुरवठा हवा असेल तर महापालिकेने MSCBला जागा द्यायला पाहिजे, ट्रान्सफॉर्मरसाठी, सबस्टेशनसाठी। वर्षानुवर्ष हे पत्रव्यवहार करत आहेत तरी देखील महापालिका त्याच्याकडे दुर्लक्षित करते। जर त्या ठिकाणी वस्त्या वाढत आहेत, इमारती वाढत आहेत, त्या ठिकाणी जागा द्यायला पाहिजे। तर त्या काही ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशन बसवण्याकरता लागणाऱ्या जागा त्या क्षणी त्यांनी आता मंजूर केल्या आणि त्याच्यामुळे मला वाटतं हा फार मोठा दिलासा मिळणार आहे आणि MSCBच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर ताबडतोब त्यांना बसवता येणार आहे
असे समाजोपयोगी निरनिराळे विषय आणि अधिकाऱ्यांनी देखील कशा पद्धतीने त्या विषयाला न्याय दिला नाही हे देखील निदर्शनास आणून काही विषयाचे त्यांनी निर्देश दिले आणि काही विषयाची माहिती मागून देखील पुढच्या काळामध्ये ते केलं जाईल. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ITIच्या हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक असल्याचं मत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केलं आहे. ITIमध्ये नव्या 6 अभ्यासक्रमांची देखील त्यांनी घोषणा केली आहे. जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेस ते बोलत होते. आज से अनिरुद्ध बापू जी का जो डिजास्टर मैनेजमेंट एकेडमी है उसके साथ में मिलकर डिजास्टर मैनेजमेंट का काम शुरू किया है और इसके साथ में इनको सेल्फ डिफेंस भी सिखाया जाएगा. सर, क्या ये बच्चों लोग की ट्रेनिंग किस प्रकार होगी? जैसे हम ऑपरेशन सिंदूर के बाद से पूरे बच्चों लोग नहीं, ये तो पार्ट ऑफ लाइफ है. केवल ऑपरेशन सिंदूर का तो इसमें ज़्यादा ज़रूरत है, पर ये लाइफ का हिस्सा होना चाहिए सेल्फ डिफेंस और डिजास्टर मैनेजमेंट. इसलिए बच्चों को हम हर जगह सिखाएंगे. अगर बच्चे सीख लेंगे तो फिर दूसरों को भी बचा सकते हैं कुछ. हाँ जी, इसका फ़ायदा समाज को होता है. माझं नाव संदेश रोगे आणि मी एक अनिरुद्धस अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटचा एक DME आहे. जे प्रशिक्षण मला बापूंनी मला 2004मध्ये मला दिलं आणि आज हे प्रशिक्षण मी राजमाता टेक्निकल इंस्टीट्यूट यांना आम्ही देत आहोत. अभी ये इधर का जो आज का प्रशिक्षण शुरू हुआ उसको हम लोगों को अच्छा एक बेस मिला कि ऑपरेशन सिंदूर होने के बाद तुरंत हम लोग ये कर रहे हैं, तो इसका महत्व हर एक को समझ रहा है अभी. लेकिन ये महत्व हमारे सदगुरु ने 25 साल पहले हमको बताया और उस मुताबिक हम लोग ये कार्य करके हम लोगों ने आज तक 80,000 से ज़्यादा लोगों को, नागरिकों को फ्री में ये प्रशिक्षण दिया हुआ है. ये प्रशिक्षण इधर भी हम लोग फ्री में ही दे रहे हैं. आजकल के पेंडेमिक सिचुएशन देखते हुए मतलब कभी भी आपत्ति आ सकती है. हमें पता नहीं होता कि आपत्ति कब आने वाली है या कब आपत्ति आएगी, तो हम उसको टाल नहीं सकते. लेकिन इस सिचुएशन में हमें कैसे अवेयर रहना है, कैसे हमें खुद की जान बचानी है और लोगों की जान बचानी है, इसका नॉलेज हमें दिया गया. और ऐसे सिचुएशन में हमें फर्स्ट एड कैसे करना है, लोगों की हेल्प कैसे करनी है, फर्स्ट एड कैसा करना है, इस सब के बारे में जानकारी दी गई. इस वजह से हमारा खुद का आत्मविश्वास भी बढ़ा है. हम खुद की सुरक्षा करने के साथ साथ दूसरों को भी कैसे हेल्प कर सकते हैं, दूसरों के बारे में कैसे सोच सकते हैं, इसका भी नॉलेज दिया गया. शिकण्यासारखं हे आहे की आपत्कालीन ह्याच्यामध्ये आपण कसं स्वतःचं संरक्षण करू शकतो आणि दुसऱ्यांना अवेअरनेस त्याचं कसं करू शकतो हे पण आम्हाला इथे शिकवलं जातं. आणि इथे मुळात आज मंत्री महोदय आले होते, ते लेक्चर दिले, काय तुला वाटलं, काय? हां, माननीय लोढा सर आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल आम्हाला सांगितलं की त्याचं अवेअरनेस कसं असलं पाहिजे आणि ह्या परिस्थितीत तुम्ही जर असाल तर तुम्ही स्वतःची काळजी घेऊन दुसऱ्यांना कशी मदत करू शकता ह्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर झाला पाहिजे यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. परिवहन मंत्री श्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल असोसिएशन आणि पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची एक बैठक झाली. बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भिवनवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि असोसिएशनचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचा देखील विचार केला जाईल. विद्यार्थ्यांच्या जीविताशी कुठल्याही प्रकारचा खेळ होऊ दिला जाणार नाही असं देखील यावेळी श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे.